नमस्कार मित्रांनो, जय हिंद. महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2024-25 बद्दल एक महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो. बघा, वर्तमान निर्णय म्हणून एक पेपर येतो, त्यामध्ये ही बातमी छापलेली आहे, ज्यामध्ये अपर पोलीस महासंचालक साहेब जे आहेत राजकुमार वटकर, महासंचालक प्रशिक्षण व खास पथके, यांच्यासुद्धा स्टेटमेंट आहे. तर आपण सविस्तर बातमी बघूया. बघा, मागील काही महिन्यापासून पेपरमध्ये सतत बातमी येत आहे की 10,000 पोलिसांची भरती होईल, 10,000 पोलिसांची भरती होईल. तर बघा, यामध्ये सविस्तर दिलेलं आहे, महाराष्ट्र राज्यासमोर वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारी यांचे आव्हान पेलण्यासाठी प्रमुख दलाचे मनुष्यबळ पुरेसे ठेवणे आवश्यक आहे. तथापि प्रत्यक्षात मनुष्यबळाची कमतरता जाणवत असून नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती किंवा विस्तार देखील अपेक्षित गतीने होत नसल्याचे चित्र आहे. या आव्हानाला प्रतिसाद म्हणून राज्य सरकार वेळोवेळी पोलीस भरती प्रक्रिया राबवत असते. याचाच एक भाग म्हणून 2024-25 या वर्षातील संभाव्य रिक्त पदे जागा भरण्यासाठी सुमारे 10,000 पोलिसांची भरती प्रक्रिया सप्टेंबर महिन्यात सुरू करण्याचे नियोजन असल्याची बातमी काही काळापूर्वी समोर आली होती. तर बघा, यामध्ये मित्रांनो सविस्तर दिलेलं आहे संभाव्य रिक्त जागा, म्हणजेच की अजून निश्चित नाही की 10,000 जागा आहे. मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की या जागा वाढू शकतात, कारण की 24-25ची एकत्रित भरती घ्यायचं म्हटलं तर दरवर्षी 7,000 ते 8,000 पदं रिक्त होतात. या हिशोबाने जर आपण पकडलं तर नाही निदान 13-14,000 जागा रिक्त होऊ शकतात 2 वर्षात. तर बघा, खूप मोठी पेपर कटिंग आहे, एवढा वाचण्यामध्ये व्हिडिओ खूप मोठा होईल. तर महत्त्वाच्या पॉईंटवर येतो. हे बघा, 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2025 या काळात सेवानिवृत्तीने किंवा अन्य कारणाने रिक्त होणाऱ्या पदांची माहिती बिंदवण्यावली आणि आगामी पोलीस भरतीसाठी 2024-25 वर्षातील रिक्त पदे अशी माहिती मागवलेली आहे. पावसाळ्यानंतर होणाऱ्या नवीन पोलीस भरतीसाठी नेमकी किती पदे असतील यांची संख्या एप्रिल अखेर निश्चित होईल. त्यानुसार सप्टेंबरपासून भरतीला सुरुवात करण्याचे नियोजन आहे. राजकुमार वटकर, अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके. तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे मागे DG ऑफिस व मंत्रालय गृह विभागात जाऊन की 2-3 महिने विलंब लागू शकतो, कारण की अद्याप बिंदू नियमावली निश्चित नाही, म्हणजे ज्या जागा आहे त्या काही घटकांच्या यायच्या आहे. त्याच्यामुळे बघा, सेम स्टेटमेंट इथे पण आहे. मी तुम्हाला आधीच अधिकृत माहिती सांगितली होती की काही थोडा विलंब होऊ शकतो. तर एप्रिल अखेर ते निश्चित होईलच. म्हणजेच मी तुम्हाला 2 एप्रिल रोजी सांगितलं होतं की थोडा विलंब होऊ शकतो. 2 एप्रिलला आम्ही जेव्हा मंत्रालय गेलो होतो तेव्हाच ही अपडेट तुम्हाला दिली, आणि एप्रिलला जरी यांनी माहिती मागवली तर परत ते बिंदू नियमावली निश्चित झाल्यानंतर मंजुरीसाठी मंत्रालय वगैरे फाईल जाऊ शकते. तर असा थोडा विलंब होईल. आणि आपण त्या संदर्भात मुख्यमंत्री साहेबांना देखील सांगितलेलं आहे की सर, जाहिरातीचे फॉर्म भरून घ्या आणि फिजिकल हे पावसाळ्यानंतर घ्या. तर बघा, यावर स्थिती मागवलेली माहिती 31 मार्च 2025पर्यंत पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या श्रेणीतील कर्मचाऱ्यांची अद्ययावत ज्येष्ठता सूची आणि याच तारखेपर्यंत सेवानिवृत्ती, मृत्यू, बडतर्फी किंवा आंतरजिल्हा बदलीमुळे सेवेतून बाहेर पडलेल्या कर्मचाऱ्यांचा तपशील. तर बघू शकता, आता SP आणि CPच्या ज्या मिटिंगा झाल्या यामध्ये हेच महत्त्वाचे विषय होते की सेवानिवृत्ती, काही जिल्हा बदली, मृत्यू, बडतर्फी म्हणजे जे डिसमिस होतात किंवा आंतरजिल्हा बदलीमुळे सेवेतून बाहेर पडलेल्या कर्मचाऱ्यांचे तपशील, हा सर्व डाटा त्यांनी मागवलेला होता. बघा, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच ASI व हवालदार या पदावर कर्मचाऱ्यांना बढती दिल्यानंतर, म्हणजे शिपायाचे जे हवालदार होतात, हवालदाराचे ASI 1 स्टार होतात, 31 मार्च 2025 रोजी उपलब्ध हजर आणि रिक्त असलेल्या पदांची सद्यस्थिती. तर बघा मित्रांनो, फक्त पोलीस शिपाईच नाही, यामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणजे ASI आणि हवालदार यांची देखील जे शिपायातून बढती झाली यांचासुद्धा डाटा यांनी मागवलेला होता. म्हणजेच की जे पदं रिक्त होतात त्या संदर्भातच ही बातमी आहे. तर बघा, 1 जानेवारी 2025 ते 31 मार्च 2025 या कालावधीत पोलीस शिपाई, चालक आणि बॅट्समॅन या संवर्गातील निवड रिक्त जागांची संख्या, आंतरजिल्हा किंवा गटबदली म्हणजे हे SRP to SRP बदली होणारी तात्पुरती कर्मचारी, आवक जावक वगळून प्रतिनियुक्तीवर भरलेल्या पदांबाबत स्पष्टता, ती मूळ पदे आस्थापनेवर रिक्त म्हणून गणली गेली आहेत का याचा तपशील. तर बघा, काही गटबदली आणि जिल्हा बदली जी पदं आहे ते मूळ पदे आस्थापनेवर रिक्त म्हणून नेमली आहे का, म्हणजे त्यांची बदली झाल्यावर त्यांची जी वॅकंट पोस्ट आहे ते भरली गेली आहे का याचा तपशील. म्हणजेच की तो आकडा रिटायरमेंटमध्ये जोडला आहे का याचा तपशील. मागील 2 भरती प्रक्रियेत निवड होऊनही सेवेत न आलेल्या उमेदवाराची माहिती, तसेच 2024-25 या वर्षासाठी नियोजित असलेल्या पोलीस भरतीकरता निश्चित केलेल्या एकूण रिक्त पदांची आकडेवारी. म्हणजे बघा, मागील भरती प्रक्रियेमध्ये काही लोक जिल्हा आणि काही SRPला लागले, ते SRPतून राजीनामा देऊन किंवा SRPमध्ये जॉईन न करता जिल्ह्याला जॉईन झाले. तर त्या ठिकाणी बघू शकता की अजूनही त्यांची निवड यादी जी आहे, अंतिम निवड यादी लागली, आणि काही लोक जॉईन व्हायचे आहे, काहीचे मेडिकल बाकी आहे की मुलं जॉईन नाही करत आहे.
तर त्यांच्यासुद्धा आकडा त्यांनी मागितलेला आहे, कारण की मग ती पदे जर लोकांनी जॉईनच नाही केलं, वेटिंग 1 या 2दा वेटिंग ओपन झाली, त्याच्यानंतर ते सरळ ते उर्वरित पदं नेक्स्ट भरतीत भरू शकतात. तर बघा, या वर्षासाठी नियोजित असलेल्या पोलीस भरतीकरिता निश्चित केलेल्या एकूण रिक्त पदांची आकडेवारी, म्हणजे जे एकूण बिंदुनवली तयार करण्याचे काम सुरू आहे यांची एकूण आकडेवारी, म्हणजे काही घटकांच्या जागा आल्या या संदर्भात आकडेवारीसुद्धा द्या म्हणून यांनी मागवलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची अपडेट होती. बघा, नवीन पोलीस भरतीसाठी निश्चित संख्या एप्रिल अखेर ठरणार, अप्पर पोलीस महासंचालक. तर मित्रांनो, अशा प्रकारची अपडेट आहे आणि ही अपडेट नक्कीच ऑफिशियली आहे, कारण की यामध्ये राजकुमार वटकर साहेब यांचं स्टेटमेंट दिलेलं आहे. दरवेळेस सूत्र असतात. यावेळेस वर्तमान निर्णय हा जो पेपर आहे, हा पेपर साप्ताहिक असतो बहुतेक, आणि हे जे निर्णय होतात शासनाचे त्या संदर्भात यामध्ये